गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून भामरागड तालुक्यातील अनेक रस्ते बंद झालेत। अशा प्रतिकूल परिस्थितीत लाहेरी येथील एका 40 वर्षीय नागरिकाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर पोलीस, क्यूआरटी आणि आरोग्य पथकाने तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना बोटीच्या माध्यमातून भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात सुरक्षितपणे दाखल केलंय। लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरंगो नरोटे वय 40 हे जंगलात गेले असताना त्यांना विषारी साप किंवा विषारी किड्याने चावा घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली। त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती। घटनेची माहिती मिळताच भामरागड येथील पोलीस दल, क्यूआरटी पथक आणि आरोग्य विभागाने तातडीने बचाव कार्य सुरू केले। मात्र मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे लाहेरी ते भामरागड दरम्यानचे रस्ते बंद असल्याने रुग्णाला बोटीने भामरागड येथे आणण्याचा निर्णय घेण्यात आला। रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने बोटीमधून प्रवास सुरू असतानाच आरोग्य पथकाने त्यांना ऑक्सिजन आणि सलाईन देत आवश्यक वैद्यकीय मदत केली। पोलीस, क्यूआरटी आणि आरोग्य पथकाच्या समन्वयातून श्यामसुंदर नरंगो नरोटे यांना लाहेरी येथून बोटीने सुरक्षितपणे भामरागड येथे आणून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या मदत आणि बचाव कार्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड एपीआय सतीश पाटील, गणेश पन्यालवार तसेच क्यूआरटी पथकातील योगेश सदमेक, सचिन दुग्गा, गिसू मडावी, चेतन कुमरे, देवाजी मुळमा आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पूरस्थिती, बंद रस्ते आणि प्रतिकूल हवामान अशा कठीण परिस्थितीतही पोलीस दल, क्यूआरटी आणि आरोग्य पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे रुग्णाला वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले। सध्या श्यामसुंदर नरंगो नरोटे यांच्यावर भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। पूरस्थितीत वेळेशी सुरू असलेल्या या संघर्षात तातडीने मदतीसाठी धावून आलेले पोलीस, क्यूआरटी आणि आरोग्य पथक रुग्णासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहे। प्रतिनिधी संजय यमसलवार, गडचिरोली।